तर गाईज आज तुम्हाला दाखवते बघा. हे बघा आज नवीन कलरचं फुल आलं. हे बघा किती छान आले बघा. आज मी सकाळी आली आणि म्हटलं चला जरा बघून येऊया वर टेरेसवर. काल स्वच्छता केली जरा टेरेसची आणि आज म्हटलं जरा झाडात नाही बघूया. तर थोडंसं गवत पण काढलं नाही. हे बघा हे पिवळे ती नाही मला तोड नको ही नवीन आले लाल जे जास्त आहे ती घ्यायचं. हे बघा असं सियाला आमच्या असं फुलं लागतात जास्त खेळायला. हे बघा किती घेतल्यात हातात दाखव मला. 4 कलरचे घेतल्यात. लव्हेंडर, पिंक, व्हाईट, येलो 3 आणि लव्हेंडर कुठं टाकले. आणि इकडे हां इथं आहे बघ मला तर व्हाईट आहे की इथं तिथलं की व्हाईट लांब तिथं आहे खालचं आणि तिथं येलो आहे. हे बघ इथं. तर वर आल्यानंतर बघितलं गुलाबचं बघ ते वाळलं उन्हानं कसं. सकाळी किती टवटवीत होतं माहिती आहे का. तर हे बघा किती आता ऊन आहे ना आज. हे 4-5 दिवस झाला जरा ऊन आहे आणि पाऊस थांबला आहे. त्यामुळं म्हणलं झाडांचे काय हाल हवा बघून येऊया. तर झाडातलं पाणी सगळं वाळलं आहे आणि गवत पण आलं आहे. तर थोड्या झाडांचं ह्या सगळ्या झाडांचं बघा ह्या सगळ्या झाडांचं गवत काढलं. ही सगळी लाईन दिसते ना तुम्हाला. या सगळ्या लाईनीचं गवत काढलं ते पुढच्या लाईनीचं आणि सगळा कचरा झाडून काढला काल सकाळी. आणि आत्ता म्हटलं जरा बघून काय हाल हवा आहे. कामात होत नाही सकाळचं. तर झाडांचा काय हाल हवा आहे. हे बघा हे पण छान आले. गुलाबी लागतात आणि ह्याला व्हाईट लागतात. एकदम दाट आले. आणि गुलाबचं तुम्हाला दाखवते. गुलाबला आता किती फुलं लागायला लागल्यात. हे बघा थांब मला हां थांब. हे बघा हे किती छान अशी पाकळ्या का नाही. हां ती नाही थांब त्यातलं जास्त असेल त्यातलं घ्यायचं. हे बघा व्हाईट शेवंती पांढरी आणि ह्यातच आपलं बिये पडून का नाही झेंडूचं झाड आले. तर असू दे म्हटलं काढाय नको. आणि पिंक गुलाबीचं तुम्हाला दाखवते. हे बघा आता ऊन झाले ना त्यामुळं एकदम हे झाल्यात मुरछावल्यात उन्हामुळं. सकाळी एवढं छान वाटत होतं आणि एकदम टवटवीत फुलं दिसत होती आणि सगळी शेंडा अशी काय सिया दाखवत्या. हां आणि हां आली थांब. तर इथं बघा इथे किती लागलेत बघा. हे बघा हे सगळं झाड भरलं होतं. सकाळी आल्या म्हणलं झाडांकडे एकदम नजर गेली आणि फुलं बघितलं तर भरलेली होती. हे बघा लाल तिथं पिंक आणि हे बघा गौरीचं पण झाड आहे. हे बघा झेंडूचं हे तर रोप बघा किती फुट्या फुटल्या त्या आणि जेवढ्या फुट्या फुटल्यात ना तेवढ्यांना आता कळ्या लागत्या. बरोबर गणपतीत हे बघा फुलं येऊन पण गेल्यात. गणपतीत आता पूर्ण कळ्या भरणार. हे बघा तुम्हाला दाखवते. एक दिसायला लागलेत बघा. हे तर फुल उमलून वाळून गेले. हे बघा या अशा कळ्या आता हे सगळं झाड भरलेलं दिसणार आहे. आणि गौरीचं पण तसंच झाड सगळं भरलेलं दिसणार आहे. हे आता गुलाबी बघा गजब गजब. तर लाल गुलाबची झाडं आहेत ना तिन्ही पण अशी फुलांना भरल्यात. आणि पिंक जे आहे ना पिंक पण भरलेला आहे तिकडं. आणि इथं बघा हे आपलं हे आहे जास्वंती. शेवंती तर भरले आज आणि हे पिंक जास्वंती आहे. तर ही बघा टेरेसच्या वरपर्यंत आले झाड. हाताला लागतंय सियाने इथनं असं तोडून घेतलं आणि तोडायचं नाही तसं मला आपल्या खाली गेल्यावर तोडायचं. आणि तिकडं बघा ते गुलाबचे त्या वेगळ्या कलरचं आहे गुलाब. ते बघा जरा बारीक आहेत फुलं आणि पिंक जास्वंती पण आहे तिथं. ते बघा पिंक पांढरी ही रातराणीची. तर अशी ना आता फुलाला एवढा बहर आहे ना फुलांना. तर झाडांना असं बघू वाटतंय टवटवीत. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आता तुम्हाला गुलाबचं दिसलं ना जरा ऊन जास्त झालं तर फुलं कोमेजते त्याने शेंड खाली वाकून गेलेले असतात. हे बघा कोमेजून जाते ती. तर असं ना हे बघा आता जरा चांगले ती गुलाबचं ते फक्त कोमेजलं होतं मग त्यात पण पाणी टाकलं. आणि निशिगंधाला पण आता शेतात मी ज्यावेळी जात होते ना सारखं त्यावेळी का नाही शेतात पण इकडं म्हणजे ध्यानच नव्हतं. त्यावेळी बघा किती फुलं येऊन. हे बघा हे जी कांड्या दिसतात ना ही नवीन आहेत सगळ्या. हे बघा एवढ्या शेंड्यांना फुलं लागून कळ्या लागून फुलं उमलून वाळून गेलं. माझं इकडं वर यायचं जास्त व्हायचं नाही
धावपळ उठायची तिकडं जा जा ये त्यात का नाही. आणि रात्रीचं 8 वाजायचे यायला. मग 8 वाजल्यानंतर नको वाटायचं कुठं बघायला. आणि अंधारात काय बघणार टेरेसवर. तरी पण टेरेसवर आम्ही यायचो सारखं रात्रीचं थंडी हवेत. पर दमल्यामुळं ना येऊ वाटायचं नाही. मग आता आज म्हटलं चला जरा पाणी पण घातलं झाडांना. आणि सिया आली. सियाला जरा जेवाय वाढलं. पाणी तर दुपारचं घालायचं नसतं पण एकदमच वाळलेली माती दिसली ना तर म्हटलं चला आता घालूया थोडंसं जे त्याच्या आपल्या मुळा आहेत ना त्यांना जरासं गारवा थोडा दिला. आता सकाळी मी जरा उठून लवकर काय येऊन ते ड्रम भरला किंवा सकाळी 1 ड्रम सगळ्या झाडात निवतणार आणि 1 ड्रम आहे ना भरून ठेवणार. सिया ये इकडं चला ऊन आहे ना एकदम आता उन्हाळ्यासारखं कडक ऊन वाटायला लागले. आणि आता आमच्या नारळाच्या झाडाला तुम्हाला सांगते काल 15 दिवस झालं औषध घालून. तर हे बघा आता झाड चांगलं फुललेलं आहे आणि ह्याला कोंब पण लागायला लागला आहे. पर कोंब लागतोय बरं ते काय होतं गळून पडायला लागलेत. जे मोहर असतो ना आपल्या फुलांचा ते मोहर गळून पडायला लागला आहे. तर त्यासाठी पण औषध इंजेक्शन केलं आहे झाडाला. आणि हे शेवग्याचं हे बघा शेवग्याचं पण चांगलं आलं आहे. फुलं लागलेत भरपूर. शेंगा अजून मी काढल्या नाहीत. एकच चांगली फुलली होती शेंग ती काढून बियाला ठेवली. म्हटलं शेतात लावायचं. चल मुला चला. हे अशी आताच शाळेत नेऊन दमल्या त्यामुळे सावलीत झोपल्या. हां ये मग नाही दमत. अच्छा चला खाली जाऊया. चला या. बरं इकडे एक नारळ झाड आहे आणि हे तुम्ही माहीतच आहे तुम्हाला. हे शेड उंच करून घेतलं पत्र्याचं. ते पत्र सगळे खराब झालते ना तर हे शेड उंच करून घेतलं. आणि हे बघा झाड हे पण झाड छान फुललेलं आहे. कढीपत्त्याचं जरा सकाळी कट केलं साईडचं. आणि हे बघा इतकं उंच आलं ना की हात सुद्धा पुरणार नाही. मग आता काठी करून ना असं टेरेसवरून आपल्याला शेंगा काढता येते ह्या शेंड्याच्या. त्यामुळं काठी लांबडी करून त्याला तार बांधायची आणि तार बांधल्यानंतर मग ते शेंगा काढता येतात आपल्याला. तर हे आमच्या आईच्या हातचं आहे. आईला आमच्या शेवग्याचं म्हणजे झाडाचं वेड लय होतं. शेंगा येतात खायला म्हणून. आणि शेवगा चांगलाच असतो हिमोग्लोबिनसाठी आपल्याला जरुरी असते. आणि शेवग्याची भाजी पण छान म्हणजे असते खायला. लहान मुलांना असू द्या मोठ्यांना असू द्या सगळ्यांनाच. आता भाजी आपण काढू मुला आहे ना पाला आला आहे चांगला. पराठा करता येते. कसं होतं आहे ह्या भाजीचं कसं होतं आहे अशी डाळ घालून केले ना मग पोरं खात नाहीत. त्यामुळे मी काय करते हे पाला घेऊन जायचं चांगला निवडून कपड्यात बांधून ठेवायचा. हे असे शेंड बघून न्यायचं आणि कपड्यात बांधायचं. मग पाला गळला की मग त्या पाल्याला स्वच्छ आणि एकदा काटक्याचं काढायच्या. हां तर गाईज फ्रूट खायला मुलांना असं फ्रूट खायला आवडत नाही तर त्यांचा हे करायला पाहिजे उपयोग की मुलांना आवडतं पराठा. आणि फ्रूट खा वाटत नसलं तरी त्यांना सवय लावायची रोज जरा देऊन. म्हणजे ते फ्रूटचा म्हणजे व्हेजिटेबलचा पराठा मिळेल आणि ते तुमचा पराठा हेल्दी फूड पण जाईल आणि पराठा पण जाईल. हां आणि मुलं खात नाहीत ना तर पराठा इतका मस्त आवडीनं खात्याल. तर एक जर भाजीचा एक घास खात नसले ना तर एक अख्खा पराठा खात्याल है ना मला. आणि केळीचं झाड बघा ते दुसरी तोडल्यात. आता त्याचा उपयोग तुम्हाला दाखवेल मी करून. इथं ठेवल्यात नाही आम्ही टाकले नाहीत. हे बघा हे टाकले नाहीत असंच ठेवलं आहे. ते आता सकाळी उद्या जरा आता 2-3 दिवस कामं चालू आहे. 2 दिवस जरा आराम चालू आहे माझा पण. धावपळी झाल्या आणि म्हणलं आता ते तसंच राहू द्या. सकाळी कामं ज्यावेळी पाणी गरम होत असते तिकडं त्यावेळी सगळ्यांचे नंबर असतात. मग त्यावेळी आपण आपलं इथं बसून का नाही जरा ते कट करायचं बारीक तुकडं करून घेणार सगळ्या झाडा तुकडं सगळे पसरणार आणि मग त्याच्यावर सगळी आपली बंबची जी राख असते ना ती टाकायची. सिया साड्या त्या बसतं मुला काढले ना बारीक करून झाडांच्या बुडातच टाकायचं इकडं तिकडं न फेकता. आणि भंगार पण साठवून गोळा करून ठेवलेला आहे. त्याचा भंगारवाला आला की त्याला सगळं द्यायचं म्हणजे इथं कचरा क्लीन होऊन जातो इथला कचरा. तर आता ह्याचा पण उपयोग होतो आहे. आपण झाडं जी तोडलेली असतात ना ती झाडं आपण न फेकता त्याचा खतात रूपांतर करायचं. आणि मला तोड नको ती चिरतोय झाड चांगलं आलं. फक्त आम्ही एकच भर देतो ते भंगार सगळं आम्ही रिसायकल रिसायकल घरातच करतोय सगळ्या म्हणजे कचऱ्याची. हां इथं छतच झाले बघा सियाला खेळायला. हां तर ही 2 झाडं आली आणि छोटी बघा इथं खाली पण आल्या. आणि तुम्ही म्हणला होता हो ठिकाणी या ठिकाणं. आणि हे बघा हे 2 झाडं आल्या चांगली.
तिकडचं जरा झाड मला कीड लागल्यासारखं वाटायला लागलं. हे बघा आता बघूया कसं येते. ते तर आहे चांगलं. आणि हे आता अजून जरा शेणखत मला घालायचं आहे मला. आणि तुम्हाला दाखवते हे जे आपलं कढीपत्त्याची शेंड जी निघाली होती ना, एक्स्ट्रा होती, सावली लई पडत होती खालच्या जमिनीला. आणि जमीन कसं आहे, पाऊस झाला की लवकर वाळत नाही, चिरचिरनं किचकिच होत्या. तेव्हा खालचं सगळं जे झाडं असतात ना वरची शेंड, ते काढून घेतली सगळी. आणि सावली त्या साईडचे सगळं काढून बघा असं ठेवलं आहे. इथं उभा केलं आहे, तिथं केळात टाकलं आहे, नारळात टाकलं आहे आणि ह्या झाडातनी पण टाकलं. हे बघा तर हे पाला गळून जाणार. आणि मग हे कांड्या आपल्या ह्या जे काड्या असतात ना, ह्या काड्या आपल्या बंबला जातात. तेव्हा पाल्याचा खत होतोय आपल्या मातीत झाडाच्या बुडात टाकून सोडायचं. मग ते खत पण होतोय आणि काड्याचा उपयोग बंबाला होतोय. तर असं माझं ना वरच्यावर चालू असतंय काय ना काय, कसा उपयोग करायचा कसा नाही करायचा. आणि खताचा उपयोग तर तुम्हाला सांगितलं. आणि एक जणांनी मला विचारलं होतं की केळीचं झाड लावताना मला दाखवा. तर आता आम्ही शेतात लावणारच आहे. रोपं नेऊन ठेवल्यात. ते सत्यनारायण झाल्यानंतर 2 दिवस आरामच चालला आहे आमचा. तर हे बघा ही रोपं आहेत 2, ही इथंच येऊ देणार. आणि तिकडं जे 2 रोपं नेल्यात ना, ते आम्ही तिथं लावताना बघा व्हिडिओ करू आणि मग तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे कसं लावलं काय लावलं. आणि झाडाला लई जागा लागत नसते. हे बघा हे ऑरेंज कलरचं फुल हे बघा इथं पण लागले. हे अशी मोठे फुलं लागतात. हे बघा किती मोठं फुलं आहे. तर असं उंच वाढू दिला. खालनं सगळं कटिंग केले झाडं आणि वर येऊन वर असा गुफ्फा ठेवला. हे बघा त्यामुळे वर अशा फांद्या पसरू दिला ना, वर फुलं लागतात आणि दिसायला पण छान दिसतंय. आणि हे बघा आता हे पण फुल बघा किती मोठं आहे. हे बघा हे किती मोठं आहे. तर अशी 2-3 प्रकारची फुलाची झाडं. इथं पिवळं पण लावलं होतं, ती वाळून गेलं. आता पिवळं पण आणणार आहे जास्वंदी. आणि ही गुलाबी. आणि हे आहे आपलं हे लाल. हे बघा लाल. आणि हे आहे जाई, मोठी जाई आहे. जुई असते ती बारीक असते. ही जाई आहे. आता ह्याला पण कळ्या भरली बघा. हे सगळं शेंड आता हे ना, ह्यात सगळे कळ्या आहेत. हे सगळे ही छोटी जी शेंड दिसतात, हे आता कळ्यानं भरून जाणार सगळं. लई पसरलं होतं ना, हे असं ह्या पोर्चपर्यंत यायला लागले त्याची फांद्या. तेव्हा कट केल्या त्या आणि तिथल्या तिथं गोल केले. आता सगळ्या कळ्यानं भरले. आता फुलं आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा तुळशीत पण इथलं इथं लावता येते. आणि हे गुलाब आहे ना, हे गुलाब आम्ही कलमी आणलेलं आहे. आणि याला 2 रंग असतात, व्हाईट आणि हे चॉकलेटी. मध्ये व्हाईट असते आणि चॉकलेटी. हां तर ते कलमी आणलेलं आहे. त्याला कसं जास्त फुलं लागत नाही. लागली ना तर मग एकदम 5-6 लागतात. तर अशी वाढत ना हे गुलाबची कांडी एवढे आणले आम्ही. आता एक वाळून गेलं, पिवळ्या फुलाचं होतं, पिवळा कलर होता, ते वाळून गेलं. आणि इकडं तर तुम्हाला माहिती आहे. तर असं चालू असतं माझं काय ना काय. मुला सियाचं बघा आता सिया झोपत नाही. सिया चल झोपायला मला. हां नाही हे असं तिचा सावलीत बसून खेळ मग. हां सावलीत बसून खेळायचं. हां मी जाऊ का मग आता थोडा आराम करते. नंतर मग बघूया. जरा बाहेरचे जरा काटं तोडलेले आहेत ना, झाडांची फांद्या तोडलेल्या आहेत, ते तशाच पडलेल्या आहेत. त्या अशा टाकलेल्या वाळू दिल त्या ना. हे बघा इथं कढीपत्ताच कसं टाकले तसं तिकडं टाकलेलं आहे बाहेर. ते पण आणून एका जागेला गोळा करायचा आणि सकाळी मग सगळी पाला इथं झाडायचा आणि काट्याने येऊन तिथं तोडून बंबजवळ ठेवायचं. आणि ऊन आहे ना, उन्हात वाळलेलं आहे त्याचं सगळं. तर चला आता हे बघा इकडे एक रातराणीचं हे आहे आपलं प्राजक्ताची फुलं. आणि हे शोची पानं आहेत सगळे. हे शोचं झाड आहे. चला मुला जाऊ का. हां बघू कसं सजवलं. हे सिया आता भाजी करायला आले. हां भाजी करत्या शेवग्याच पानाची भाजी करते. होय पराठा कसा लागतो मला. छान लागतो का. बघा आता खेळण्यात गुंग झाला. हे बघा वातावरण वाळलं झालेलं आहे ना, त्यामुळे सियानं बघा सायकल मम्मी संग काढून घेतल्या खेळायला. तर संध्याकाळचं थोडीशी फेरी मारती आणि मग स्टडी करायला लागते ना मला. जरा सायकल सावलीत सारखं पुढं. हां थोडं सावलीत राहत्या, कडक ऊन आहे ना. तर चला काय आता थोडासा आराम करतो, त्यानंतर उठून मग बाकीची कामं करायची. ये मला इथं खात खेळणार आहे. शांत आणि खेळा, आगाव पण नाही करायचं. झोप आली तर घरात या.